आजच्या भागात आपण आय ट्रेनिंग एक्सरसाइजची पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत। या एक्सरसाइजमध्ये आपल्याला एक चौरसाचा मध्यबिंदू शोधायचा आहे। मागील एक्सरसाइजमध्ये आपण एका रेषेवरती बिंदू शोधला, यामध्ये आपण चौरसाचा मध्यबिंदू शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अंकिता शहासने। आर्ट व्हीलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपण हा व्हिडिओ पाहतोय याचा अर्थ आपला मागील सराव उत्तमरित्या झालेला आहे। जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर आधीचा व्हिडिओ पहिले पाहून घ्या, म्हणजे हा व्हिडिओ नीट समजेल। माझ्यावर विश्वास ठेवा। जर या आय ट्रेनिंग एक्सरसाइजचा जर आपण उत्तमरित्या नीट नियमित सराव केला तर चित्रकलेमध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि तुम्हालाही जाणवेल। तुम्ही या आय ट्रेनिंग एक्सरसाइजचा नक्की सराव करा व कसं वाटतंय ते मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता। चला तर मग हा सराव नक्की कसा करायचा ते आता पाहूया। आपल्याला या सरावासाठी एक कागद, पट्टी, पेन्सिल व खोडरबर लागेल। सर्वप्रथम एका छोट्या आकाराचा चौरस आखूया। आपल्याला या चौरसाचा मध्यबिंदू शोधायचा आहे। आपल्याला या व्हिडिओमधून स्पष्ट होईलच। आपण मध्यबिंदू गेस केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा नीट निरीक्षण करून मध्यबिंदू बरोबर आहे असे वाटले की मग चेक करूया। तर चेक करण्यासाठी आपण डायगोनल म्हणजे चौरसामध्ये कर्णरेषा काढूया आणि पाहूया बिंदू बरोबर आहे की नाही। हा मध्यबिंदू कर्णरेषा जेथे एकमेकांना छेदतात बरोबर त्या बिंदूवर असायला हवा। बिंदू थोडा जरी फरक असेल तरी आपण हे पुन्हा पुन्हा सराव करून अचूक येईपर्यंत प्रयत्न करू। यात पण तोच नियम, प्रत्येक नवीन चौरस किंवा आयत काढल्यावर कागद 45 डिग्रीने फिरवायचा, म्हणजे सगळ्या अँगलने आपल्याला सराव होईल। सुरुवात छोट्या आकारापासून करा व जसजसं सराव वाढत जाईल तसतसं आकार मोठे करत थोडी डिफिकल्टी लेवल वाढवत सराव करा। लक्षात असू द्या, रोज जर 15 मिनिटं या आय ट्रेनिंगचा नियमित सराव केला तर विश्वास ठेवा चित्रकलेत उत्तम प्रगती होईल। प्रामाणिक प्रयत्न करा, चुकलं तर चुकलं, प्रयत्न करत राहा, नक्की फायदा होईल। जेव्हा 10 पैकी 8 ते 9 चौरस व त्याचा मध्यबिंदू परफेक्ट होईल तेव्हा पुढच्या सरावाकडे वळा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता। पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।